आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील काही भागातील अतिक्रमणे काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या राजूर रोडवरील अतिक्रमण हटवत असताना एक टपरी दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवत असताना झालेल्या तुफान हाणामारीमध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा राडा झाला। छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर राजूर रोडकडे जाताना कोपऱ्यावरच गोगडे यांचे हॉटेल आहे। या हॉटेलच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण आणि हॉटेल हटवण्यासाठी महानगरपालिकेचे पथक गेले होते। दरम्यान या ठिकाणावरून एक टपरी संभाजीनगर रोडवर ठेवत असताना या टपरीला विरोध झाला आणि तिथूनच राड्याला सुरुवात झाली। तुफान हाणामारीनंतर 4 जणांना शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। चंदनझिरा पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने JCBच्या सहाय्याने या परिसरातील 4 ते 5 मोठे अतिक्रमण हटविण्यात आले आहेत। एके ठिकाणी सिमेंटचा कारखाना होता तर दुसरीकडे वेगळ्या प्रकारची दुकाने होती। पोलिसांचा तगडा बंदोबस्त येथे उभा होता आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही अतिक्रमणे हटविण्यात आली। दरम्यान शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांमध्ये आदित्य रावसाहेब गोगडे, अण्णासाहेब वैजनाथ गोगडे, गणेश वैजनाथ गोगडे, ऋषिकेश बाबासाहेब गोगडे या 4 जणांचा समावेश आहे। सामान्य रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने या सर्व जखमींचे जबाब नोंदण्याचेही काम सुरू आहे। या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, परंतु तो लवकरच दाखल होईल अशी माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजपूत यांनी दिली आहे। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।